महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा आणि कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातला आज नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झालं याबाबत पोलिसांकडून न्यायालयामध्ये माहिती देण्यात आली आणि यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झालेल्या आहेत। संजय भाटे हे खरातचे वकील नेमकं काय म्हणाले बघूया। 7 दिवसापासून तपास सुरू आहे, त्यामुळे रिमांडची गरज नाही। काही व्हिडिओ जमा केलेत जे सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत असं सुद्धा म्हणाले। पुढे खरातचे वकील म्हणाले DVR लॅपटॉप मिळालेले आहेत, पैसे मिळालेत, रिव्हॉल्वर मिळालेत असं म्हणतात, पण पेन ड्राईव्ह कुठे आहेत असा उल्लेख करण्यात आलेला नाही। कोणते शोध आता बाकी नाहीये, जे द्रव्य पाजले गेले त्यासाठी PC वाढवून मागत आहेत असं सुद्धा खरातच्या वकिलांनी म्हटलंय। 7 दिवस रिमांड दिली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा रिमांड देण्याची गरज नाही असा मुद्दा जो आहे तो खरातच्या वकिलांनी मांडला। मात्र न्यायालयाने खरातला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। अजून कुठले डॉक्युमेंट आलेले नाहीयेत, रजिस्टर कुठले पाहिजे आहेत याबद्दल सुद्धा माहिती दिलेली नाही, त्यामुळे रिमांडची गरज नाही असं खरातचे वकील वारंवार सांगत होते। आता यावरती सरकारी वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केला। त्यांचं असं म्हणणं होतं की खरातकडे काही सर्टिफिकेट सापडलेत, 6,53,000 रोकड सापडलेली आहे, लॅपटॉप मिळालेत, काळ्या रंगाची रिव्हॉल्वर मिळालेली आहे ज्याच्यावरती राजमुद्रा आहे, 31 काडतुसं सापडली आहेत, 5 फायर झाले आहेत, त्यामुळे ते कुठे गेलेले आहेत, 5 कसे काय उघडले गेले, 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आला, जो सगळ्यात धक्कादायक आरोप मानला जातोय। अशोक खरात हा 67 वर्षांचा आहे। तो 30 वर्षाच्या मुलीचं लैंगिक शोषण करत होता। यावरून त्याची मानसिकता लक्षात येते असं सुद्धा यावेळी सरकारी वकील म्हटले। या संपूर्ण युक्तिवादामध्ये खरातची बॉडी लँग्वेज जी होती ना, जी खूप काही सांगून जात होती। हा सगळा युक्तिवाद चालू असताना खरात मान खाली घालून उभा होता आणि त्यावेळी स्वतःच्या हाताचं बोट बघत होता। न्यायालयाने पोलीस अधिकारी असलेले सूर्यवंशी यासोबत सरकारी वकील, आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि त्यानंतर कोठडी सुनावण्याच्या आधी खरातला विचारलं, तुला काही बोलायचं आहे का? त्यावरती खरातने जे उत्तर दिलं ते सगळ्यात इंटरेस्टिंग होतं। खरात फक्त 5 वाक्य बोलला। त्यामध्ये तो असं म्हटला की मला साप वाघ याविषयी काहीच माहिती नाही, मी हे पहिल्यांदा ऐकतोय। मंदिरात कधी कधी जायचो, यावेळी 100च्या आसपास लोक असायचे, शिवरात्र श्रावणी सोमवारी जायचो असं सुद्धा तो म्हणाला। 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरं दिली असं सुद्धा खरातने स्पष्ट केलं। आता न्यायालयामध्ये नेमकं काय काय झालं? अशोक खरात येण्याआधी कोर्टरूममध्ये वकिलांची गर्दी होती। खरं तर अनेकांना हा युक्तिवाद ऐकायचा होता। SITचे अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी हे सुद्धा उपस्थित होते। यासोबत सरकारी वकील अजय मिसर सुद्धा कोर्टामध्ये दाखल झाले। यानंतर कोर्टामध्ये आरोपीच्या नावाचा पुकारा झाला आणि खरातच्या नावाचा पुकारा झाला। 10 मिनिटं होऊनही खरात आला नाही। त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। प्रचंड गर्दी झालेली होती। न्यायाधीशांनी दरवाजाजवळ उभे असणाऱ्या लोकांना दुसऱ्या बाजूला जायला सांगितलं। खरातच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी तिथे सगळी काळजी घेण्यात आली। पोलिसांच्या गराड्यामध्ये जवळपास 3:50 खरातला तोंडावरती काळा कपडा बांधून सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। न्यायालयाने पुकारल्यानंतर 17 मिनिटांनी आरोपी खरात न्यायालयामध्ये हजर झाला। अधिकारी सूर्यवंशी यांनी या गुन्ह्याची माहिती दिली। तपास अधिकारी सूर्यवंशी यावेळी म्हणाले, आरोपी खडे द्यायचा, पेढा खाऊ घालायचा, पाणी द्यायचा आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीला मळमळ व्हायची। हा पेढा कुठून आणला जायचा, पाणी कुठे होतं याचा शोध सुद्धा घ्यायचा आहे। आरोपीच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तूलच्या 5 रिकाम्या पुंगळ्या सापडल्यात, ते कोणावरती फायर केले हे सुद्धा बघायचं आहे। आरोपी स्वतःला सिद्ध पुरुष सांगतो आणि ते सांगून तो फसवणूक करायचा। साप, नाग यासोबतच वाघ दाखवायचा, ते कुठून आणले, जिवंत होते की नकली याचा सुद्धा शोध अजून घ्यायचा आहे। हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी दिली, त्याची हत्या केल्याचा संशय आहे, त्यामुळे त्याचा सुद्धा शोध घ्यायचा आहे। फॉरेस्ट ॲक्ट लागू शकतो, 7 दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। हे सगळं न्यायालयाने ऐकून घेतलं आणि त्यानंतर खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता त्यामधनं नेमक्या कुठल्या कुठल्या बाबी उघड होतात, SITच्या तपासामध्ये कुठल्या मुद्द्यांवरती भर दिला जातो हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट बघण्यासाठी सकाळला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।